नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रायंगल चार्ट पॅटर्न. मेनली त्याचे 4 टाईप आहेत. एक म्हणजे असेंडिंग ट्रायंगल, सेकंड आहे डिसेंडिंग ट्रायंगल, तिसरा आहे सिमेट्रिकल ट्रायंगल आणि चौथा आहे एक्सपांडिंग ट्रायंगल. ओके. सो हे आपण याआधी वेगवेगळे चार्टचे पॅटर्न पाहिले होते. म्हणजे एक म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न, त्याच्यानंतर फ्लॅग अँड पोल पॅटर्न, त्याच्यानंतर आपण कप विथ हँडल पाहिला. सो आता आपण पाहणार आहोत ट्रायंगल चार्ट पॅटर्न. ओके. हे पण प्राइस ॲक्शनचाच पार्टमध्ये येतात. ओके. सो जर तुम्ही प्राइस ॲक्शनची जर स्टडी करत असाल तर तुम्हाला हे ट्रायंगलचे पॅटर्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. ओके. सो पहिल्यांदा समजून घेऊ की हे ट्रायंगल पॅटर्न काय आहेत. ओके. सो ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय, तर प्राइस हळूहळू एका जागी पॉज होत जाते किंवा कॉन्सोलिडेट होत जाते. ओके. किंवा कॉम्प्रेस होत जाते. ओके. आणि ट्रायंगलचा शेप बनतो. त्याच्या शेपनुसार त्याचे वेगवेगळे टाईप डिफाईन होतात. ओके. आणि जेव्हा हे ट्रायंगल ब्रेकआउट करतात त्याच्यानंतर मग ट्रेंड कंटिन्युएशन होतो किंवा ट्रेंडची डिरेक्शन आपल्याला कळायला सुरुवात होते की इथून पुढे ट्रेंड कोणत्या डिरेक्शनने जाणार आहे. आता हे जे ट्रायंगलचे पॅटर्न्स आहेत ते का बनतात? ओके. कारण मार्केट कन्फ्युजिंगमध्ये असते. म्हणजे जिथं बायर पण ॲक्टिवेट असतात आणि सेलर पण ॲक्टिवेट असतात आणि त्याच्यामुळे मार्केट एका पर्टिक्युलर रेंजमध्ये राहतं. ओके. आणि त्याच्यामुळे हळूहळू प्राईस कॉम्प्रेस व्हायला सुरुवात होते आणि मग एक ट्रायंगलचा फॉर्म क्रिएट होतो. ओके. किंवा ट्रायंगलचं स्ट्रक्चर बनतं. ओके. पहिला जो आपला टाईप आहे तो आहे असेंडिंग ट्रायंगल. मी तुम्हाला त्याचं पहिल्यांदा स्ट्रक्चर दाखवतो की त्याचं स्ट्रक्चर कसं राहतं. इथं समजा एक रेजिस्टन्स आहे. ओके. आणि प्राईस अशा पद्धतीने मूव्ह होत आहे. समजा इथून प्राईस खाली आली, इथून समजा प्राईस खाली आली. ओके. मग प्राईस इथं आली, मग इथं गेली, पुन्हा वर आली, पुन्हा खाली आली, पुन्हा खाली आली. ओके. सो अशा प्रकारे हळूहळू प्राईस आणि इथून मे बी ती प्राईस ब्रेकआउट करून वर जाते. ओके. सो जर आपण हे पॉईंट्स टच केले तर अशा पद्धतीने जर आपण हे पॉईंट प्रॉपर टच केले तर आपल्याला इथे एक ट्रायंगलचा फॉर्म दिसतो. राईट. म्हणजे हा झाला ट्रायंगल. ओके. सो याला आपण म्हणतो असेंडिंग ट्रायंगल. सो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हायर लो बनत आहेत. ओके. म्हणजे जे लो बनत आहेत ते हायर साईडला बनत आहेत. सो याला आपण हायर लो म्हणतो. सो असेंडिंग ट्रायंगलमध्ये बेसिकली हायर लो बनत जातात. ओके. सो आता याचं मी तुम्हाला थोडंसं डिफाईन करतो की याच्यामध्ये एक सायकोलॉजी काय राहते, तुम्ही स्टॉप लॉस कुठं ठेवू शकता, तुम्ही एंट्री कुठं करू शकता, हे मी तुम्हाला कंप्लीट ह्या ट्रायंगलबद्दल सांगतो. सो मार्केट कोणत्या पण डिरेक्शनने आलं आहे. मार्केट इथं आलं, इथं स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. मार्केटने पॉज घेतला. ओके. मार्केटने पॉज घेतला, मार्केट पुन्हा खाली आलं. ओके. पण म्हणजे सेलर इथून ॲक्टिवेट झाले, पण बायर एवढे स्ट्रॉंग होते की मार्केट पुन्हा वर गेले. ओके. पुन्हा सेलरने मार्केट खाली आलं, पण सेलर प्रिव्हियस जो लो होता तो ब्रेक नाही करू शकले. ओके. सो इथून पुन्हा बायर ॲक्टिवेट झाले आणि मार्केट पुन्हा वर गेलं आणि हळूहळू प्राईस आपली कॉम्प्रेस होत गेली. सो आपल्याला इथं कळतं की इथं सेलरपेक्षा बायर स्ट्रॉंग आहेत आणि बायर मोर इंटरेस्टेड आहे प्राईसला वर घेऊन जाण्यात. ओके. किंवा मार्केटला वर घेऊन जाण्यात. कारण सेलर जे आहेत ते जो प्रिव्हियस लो आहे तो ब्रेक नाही करू शकत आहेत. राईट. सो त्याच्यामुळे इथं हळूहळू एक पॅटर्न बनतो ज्याला आपण असेंडिंग ट्रायंगल असं म्हणतो. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही सेम जो आपला ब्रेकआउटचा जो रूल होता त्यानुसार जोपर्यंत ही जी लाईन आहे, ही जी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तोपर्यंत जो ब्रेक करत नाही आणि ब्रेक करून याच्यावरती कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री नाही घ्यायची आहे. ओके. इथं कॅन्डल क्लोज झाल्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि हा जो लो आहे म्हणजे जो प्रिव्हियस लो आहे त्याच्यात खाली तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता आणि याचं तुमचं जे टार्गेट राहील सो याचं टार्गेट तुमचा जो ओपनिंग आहे म्हणजे ट्रायंगलचा जो ओपनिंग आहे तिथं जो लो असेल तिथून या रेजिस्टन्सपर्यंत जेवढी हाईट येईल तेवढी हाईट तुम्ही वरती ड्रॉ करा आणि तिथं तुमचं टार्गेट राहील. ओके. सेम
अगेन जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल आणि जर तुम्हाला सेफेस्ट एंट्री पाहिजे असेल किंवा हायर प्रोबॅबिलिटी पाहिजे असेल, तर तुम्ही इथून ब्रेकआउट केल्यानंतर अजून एका कॅन्डलचा वेट करा. म्हणजे नेक्स्ट कॅन्डल त्याला फॉलो थ्रू कॅन्डल बनवू दे. त्यानंतर तुम्ही एंट्री करा. किंवा जर इथून पुन्हा जर रिटेस्टला येत असेल आणि रिटेस्ट करून जर ते पुन्हा मार्केट वर जात असेल आणि मग प्रिव्हियस जो हाय आहे, इकडे जो हाय बनेल त्याला ब्रेक करून जर वर जात असेल तर तुम्ही एंट्री करू शकता. ओके. सो हा जो आपला आहे तो आहे असेंडिंग ट्रायंगल. नेक्स्ट जो आपला टाईप आहे तो आहे डिसेंडिंग ट्रायंगल. ओके. इथं समजा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ओके. त्याच्यानंतर मार्केटने इथून यायला स्टार्ट केलं. मार्केट इथं आलं. मार्केट इथं आलं. इथून खाली आलं. मार्केट वर गेलं. पुन्हा खाली आलं. पुन्हा वर गेलं. पुन्हा खाली आलं. पुन्हा वर गेलं. इथून खाली आलं. मग इथून त्याने ब्रेक करून ब्रेकआउट केलं. ओके. सो जर आपण इथं याला टच केले हे जे सगळे पॉईंट, तर एक ट्रायंगल क्रिएट होतो. हा आपला झाला ट्रायंगल. ओके. याला आपण म्हणतो डिसेंडिंग ट्रायंगल. कारण जर तुम्ही इथं पाहत असाल तर मार्केट हळूहळू खाली जात आहे. ओके. इथं एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ओके. आता तुम्हाला याच्या मागची सायकोलॉजी सांगतो की डिसेंडिंग ट्रायंगल का बनतो. जसं असेंडिंग ट्रायंगल होतं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डिसेंडिंग ट्रायंगलची सायकोलॉजी आहे. मार्केट इथून खाली आलं. ओके. बायरने मार्केट इथं स्ट्रॉंग सपोर्ट होता. इथून बायर ॲक्टिवेट झाले. मार्केट वर जायचं ट्राय केलं. पण जो प्रिव्हियस हाय होता तो ब्रेक नाही करू शकले. पुन्हा सेलर ॲक्टिवेट झाले. पुन्हा खाली आलं. पुन्हा या सपोर्टला आल्यानंतर पुन्हा बायर ॲक्टिवेट झाले. पण प्रिव्हियस हाय जो आहे तो ब्रेक नाही करू शकले. पुन्हा खाली आलं. सो असं जर करत करत एक ट्रायंगल फॉर्म होतो ज्याला आपण डिसेंडिंग ट्रायंगल म्हणतो किंवा उतरता ट्रायंगल. कारण इथं मार्केट हळूहळू खाली येत आहे किंवा मार्केटची जी प्राइस फ्रीज होत आहे किंवा कॉम्प्रेस होत आहे ती खालच्या डिरेक्शनने होत आहे. कारण इथं सेलर जास्त इंटरेस्टेड आहे प्राइसला खाली घेऊन जायला. ओके. हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा जेव्हा ब्रेक करतो आणि ज्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला हा पॅटर्न दिसत आहे त्या टाइम फ्रेममध्ये जेव्हा कॅन्डल याच्या खाली क्लोज होईल, ती कंप्लीट क्लोज झाल्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि तुमचा स्टॉप लॉस हा जो प्रिव्हियस लो आहे, प्रिव्हियस जो हाय आहे त्याच्यावरती इथं तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता. ओके. सेम जे ब्रेकआउटला जे रूल होते ते सेम इथं अप्लिकेबल होणार. जर तुम्ही ब्रेकआउटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की ब्रेकआउटचा व्हिडिओ पहा. कारण तो व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी आपण चुकीच्या ब्रेकआउटमध्ये फसतो आणि मग आपला लॉस होऊन बसतो. ओके. सो त्याच्यासाठी जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देईल. ओके. सो सेम इथं रूल सेम अप्लाय होतात. हा जो आपला आहे तो आहे डिसेंडिंग ट्रायंगल. ओके. आणि जो तिसरा आपला जो टाईप आहे तो आहे सिमेट्रिकल ट्रायंगल. ओके. सो मी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दाखवतो. सो याच्यामध्ये कसं आहे, बायर पण इंटरेस्टेड आहेत किंवा सेलर पण इंटरेस्टेड आहे. सो प्राइस अशा पद्धतीने मूव्ह होते. इथून मार्केट खाली आलं, इथं पुन्हा गेलं. ओके. इथं खाली आलं, पुन्हा इथं आलं, इथं आलं, इथं आलं, इथं आलं, इथं आलं, असं करत करत आणि मग कोणत्या तरी एका डिरेक्शनने मार्केट ब्रेक करून मार्केट वर जातं किंवा खाली येतं. ओके. सो जर आपण इथं ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर मार्केट तुम्हाला असं दिसेल. ओके. सो हा जो आपला आहे याला म्हणतो आपण सिमेट्रिकल ट्रायंगल. याच्यामध्ये सायकोलॉजी काय आहे म्हणजे इथं बायर आणि सेलर दोघंही इंटरेस्टेड आहेत त्या प्राइसला किंवा मार्केट वर किंवा खाली न्यायला. ओके. सो इथून बाईंग झाली, इथं वर आलं मार्केट. ओके. इथून मार्केट पुन्हा खाली आलं. ओके. पुन्हा बायर ॲक्टिवेट झाले, पुन्हा सेलर ॲक्टिवेट झाले. सो बाईंग सेलिंग कंटिन्युअस चालू आहे आणि एका पर्टिक्युलर डिरेक्शनला एकतर बायर विन होतो किंवा सेलर विन होतो आणि इथून जेव्हा ब्रेकआउट करेल तिथून मग आपण त्या ट्रेंडला आपण फॉलो करून आपण एंट्री करू शकतो. सेम जे रूल ऑलरेडी तुम्हाला सांगितले ते सेम आहेत. जोपर्यंत याच्यावरती कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री करायची नाही. इथं तुमचा स्टॉप लॉस राहील. जो प्रिव्हियस लो आहे त्याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस राहील. ओके. आणि त्याचं टार्गेट तुमचं इथून हा जो ट्रायंगलचं तोंड आहे किंवा जो ओपनिंग आहे तिथून हा जो लो आहे तिथून हायपर्यंत जेवढं हाईट आहे तेवढी सेम हाईट तुम्ही इथून वरती ड्रॉ करा. म्हणजे इथून समजा एवढी हाईट आहे तर सेम हाईट तुम्ही इथून इथं ड्रॉ करा. इथं ब्रेकआउटपासून तुम्ही इथं ड्रॉ करा आणि जेवढी हाईट असेल तेवढं तुमचं टार्गेट येईल.
ओके. सेम जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल तर फॉलो थ्रू कॅन्डलचा वेट करा किंवा रिटेस्टचा वेट करा. ओके. आणि प्रॉपर ज्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला हा पॅटर्न दिसत असेल त्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री घ्यायची नाही आहे. ओके. चौथा जो आपला पॅटर्न आहे तो फार रेअर केसमध्ये दिसतो आणि बिगिनर लेवलला जर तुम्ही असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही नका करू ट्रेडिंग. पण जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल किंवा जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करू शकता किंवा तुम्ही ते लर्निंगसाठी तुम्ही करू शकता. जो चौथा टाईप आहे तो आहे एक्सपांडिंग ट्रायंगल. ओके. सो एक्सपांडिंग ट्रायंगलमध्ये कसं आहे की म्हणजे त्याचं जे तोंड असतं ते हळूहळू असं एक्सपांड होत जातं. ओके. म्हणजे मार्केट समजा इथं आहे, मार्केट इथं पहिल्यांदा स्मॉल आहे, मग हळूहळू हळूहळू बायर पण स्ट्रॉंग आहेत, सेलर पण स्ट्रॉंग आहे. सो मार्केट एका पर्टिक्युलर डिरेक्शनने न जाता दोन्ही डिरेक्शनने मूव्ह होत राहतं आणि अशा पद्धतीने एक एक्सपांडिंग ट्रायंगल बनतो. जर आपण इथं ट्रेंड लाईन ड्रॉ केली हा जो आपला आहे त्याला म्हणतो आपण एक्सपांडिंग ट्रायंगल. आणि इथून मग समजा मार्केट खालच्या डिरेक्शनने समजा खाली गेलं, इथून जर त्याने ब्रेकआउट केलं तर त्या केसमध्ये तुम्ही एंट्री करू शकता. ओके. पण हा जो ट्रायंगल आहे तो खूप रेअर केसमध्ये आपल्याला दिसून येतो. सो हा जो आपण पाहिला हे होते ट्रायंगलचे पॅटर्न्स. ओके. याचं थोडंसं तुम्ही अनालिसिस करा, बॅक टेस्टिंग करा, प्रिव्हियसला आधी कुठं हे पॅटर्न बनलेत ते पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करा. आता तुम्ही हे कोणत्या पण टाईम फ्रेममध्ये म्हणजे जर 5 मिनिट किंवा 15 मिनिटमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचे पॅटर्न दिसत असतील तर थोडंसं अवॉइड करा. पण जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगमध्ये करायचं असेल म्हणजे 1 अवर किंवा मग 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये किंवा मग 1 वीकच्या टाईम फ्रेममध्ये तर तुम्ही याच्यानुसार या ट्रायंगलच्या पॅटर्ननुसार तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ओके. म्हणजे स्विंग ट्रेडिंगमध्ये पण करू शकता, स्टॉक्समध्ये पण करू शकता. जर तुम्ही F&O करत असाल आणि F&Oमध्ये जर इंट्राडे करत असाल तर 30 मिनिट किंवा 1 अवरच्या टाईम फ्रेमनुसार तुम्ही इथे एंट्री करू शकता. किंवा जर तुम्ही ओव्हरनाईट पोझिशन घेऊन जात असाल F&Oमध्ये तिथं पण तुम्ही करू शकता. ओके. सो तुम्ही पहिल्यांदा बॅक टेस्टिंग करा. कुठं हे चार्ट पॅटर्न बनले होते किंवा हे ट्रायंगलचे पॅटर्न बनले होते, कुठं तुम्ही एंट्री घेतली असती, कुठं तुम्ही एक्झिट केलं असतं, याचं थोडंसं ॲनालिसिस करा. फ्युचर मार्केटमध्ये ॲनालिसिस करा. ओके. जेवढा वेळ तुम्ही मार्केटमध्ये चार्ट पाहण्यात घालवाल तेवढं तुमची लर्निंग होईल. ओके. फक्त बुक रीड करून किंवा फक्त व्हिडिओ पाहून तुमचं नॉलेज गेन नाही होणार आहे. कारण तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं फार गरजेचं आहे. सो त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. ओके. आय नो हा थोडासा व्हिडिओ लेंदी झाला आहे, पण एवढं सगळं सांगणं फार गरजेचं होतं. ओके. सो येस, अजून पण तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. माझे व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. ओके. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.